दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या ऑपरेशन शोध 3 मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेदरम्यान 2020 पासून बेपत्ता असलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यात दिंडोरी पोलिसांना यश मिळालंय. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशान्वये तसेच कळवण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विशेष पथकाची स्थापना करून सन 2015 पासून बेपत्ता असलेल्या महिलांचा आणि मुलींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस हवालदार विश्वनाथ काकड, महिला पोलीस हवालदार सोनाली कराड आणि पोलीस शिपाई प्रकाश गायकवाड यांचा समावेश होता. या पथकाने 6 मार्च 2026 पासून शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेत एकूण 26 बेपत्ता महिलांची यादी तयार करण्यात आली होती. त्यापैकी अवघ्या 9 दिवसात 14 महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळालं. यामध्ये 2020 मधील 1, 2021 मधील 1, 2023 मधील 3 तर 2024 मधील 3, 2025 मधील 4 आणि 2026 मधील 2 महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तब्बल 6 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 पासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचाही यात शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान बेपत्ता महिला किंवा मुलींबाबत अधिक माहिती हवी असल्यास नागरिकांनी दिंडोरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.